हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं दीपाज ब्लॉग या चॅनलवर। आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे झटपट अशी होणारी भेंडी फ्राय। तर यासाठी आपल्याला अगदी कमी वेळ लागतो आणि पटकन होते। गडबडीच्या वेळेला आपल्याला सकाळची खूप गडबड असते त्यावेळेला बरं पडतं अशा प्रकारे आणि खायला देखील ती खूप छान लागते। चला बघूया भेंडी फ्राय। तर फ्रेंड्स, मी आता भेंडी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। त्याच्यानंतर एक मीडियम साईज कांदा कापून घेतलेला आहे बारीक कट करून। त्याचबरोबर 2 ते 3 मिरच्या अशा बारीक कट करून घ्यायच्या आणि थोडीशी कोथिंबीर। यासाठी जास्त काहीच लागत नाही आणि फक्त जरा फोडणी टाकताना आपण जिरं मोहरी घालायचं आहे। तर यासाठी आपण प्रथम काय करायचं, एका कढईमध्ये 1 चमचाभरच तेल घालायचं, जेणेकरून आपण फक्त ती भेंडी जी कट केलेली आहे ती 5 मिनटं फक्त तेलामध्ये भाजून घ्यायची। जास्त वेळ भाजली नाही तरी चालेल, कारण आपण नंतर ती जास्त वेळ भाजणारच आहे। तर अशा प्रकारे आपण 5 मिनटं त्याचा थोडासा कलर चेंज होईल अशी मऊ होते, तर अशा पद्धतीने आपण भाजून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायची। तर त्यानंतर आपण काय करायचं, कढईमध्ये 1 चमचाभरच तेल घालायचं। या भाजीसाठी आपल्याला तेलाचा वापरही जास्त करावा लागत नाही। तर त्याच्यानंतर त्यामध्ये घालायचं मोहरी आणि थोडंसं पाव चमचा जिरं। मोहरी आणि जिरं तडतडले की त्याच्यामध्ये घालायचे आपण जो कांदा कट करून घेतलेला आहे बारीक, तो घालायचा आणि कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण ते भाजून घ्यायचं। तर अशा पद्धतीने मी आपला जो चिरलेला कांदा आहे बारीक चिरलेला तो घातलेला आहे आणि छान असा तो कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला लक्षात येते की बाबा आपला कांदा चांगल्या प्रकारे भाजलेला आहे। तर त्यामध्ये घालायच्या आपण कट केलेल्या हिरव्या मिरच्या। तर त्या देखील चांगल्या भाजून घ्यायच्या। आणि काय होतं, अशा पद्धतीने बारीक करून मिरच्या भाजल्या आणि आपण भाजी खात असताना जर एखादी मिरची आली घासामध्ये तरी ती तिखट लागत नाही जास्त, कारण ती चांगल्या प्रकारे तेलामध्ये भाजलेली असते आणि तिचा तिखटपणा कमी झालेला असतो। तर अशा पद्धतीने मिरच्या देखील आपल्या भाजून झालेल्या आहेत आणि नंतर यामध्ये घालायची आपण कट केलेली जी भाजून घेतलेली आहे ती भेंडी घालायची आणि फक्त प्रोसेस अशीच आहे की आपण हे मंद आचेवर जास्त वेळ भेंडी भाजून घ्यायची। तर बघा इथं पूर्ण कलर चेंज झालेला आहे, तुम्हाला दिसत असेल। तर मी एकदम मंद आचेवर 10 ते 15 मिनटं भेंडी अशी सतत हलवत भाजून घेतलेली आहे। आणि एक करायचं की ह्याच्यावरती प्लेट झाकायची नाही, कारण त्यामुळे पाणी सुटतं आणि मग ती भेंडी अशी काय म्हणतात ते अशी चिकट होते। तर आता माझी पूर्णपणे भेंडी तयार झालेली आहे। मग त्याच्यात मी वरून मीठ आणि भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे। अशा पद्धतीने आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे। आणि हा बघा छोटूला कसा बसलाय भाजी चपाती खाण्यासाठी। तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। अगदी सोपी रेसिपी आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि दीपाज ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा।